रुपया आज एवढा घरंगळतोय, त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानांचं महत्त्व काय हे रुपया सांगते. पण रुपया वाचवण्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आपल्या हातातली जी फॉरेन एक्सचेंज आहे ती बाजारात टाकतायत आणि तिथे रुपया विकत घेतायत. हे जरा ऐकायला कसं वाटतं? इम्पोर्ट बिल देण्याकरता माझा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रुपया फॉरेन एक्सचेंज खर्च होतो, म्हणजे डॉलर खर्च होतो. हे सर्वांना माहिती आहे का? कारण का तिथे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. निर्यात जास्त झाली तर मला डॉलर मिळतात. तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग आहे. डॉलर कमवण्यासाठी एक्सपोर्ट वाढवायला पाहिजे. पण आपले एक्सपोर्ट वाढतच नाही आहेत आणि इम्पोर्ट वाढते. त्यामुळे असलेला फॉरेन एक्सचेंजचा जो साठा आहे तो इम्पोर्ट बिल चुकवण्यासाठी खर्च होतो. हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. पण रुपया वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो हस्तक्षेप करते बाजारामध्ये विनिमय दर बॅलन्स करण्याकरता डॉलर आणि रुपया, त्या ठिकाणी चक्क अमेरिकन डॉलर 17.76 गेल्या आठवड्यामध्ये खर्च झाले. तो रुपयाचा स्तर हा आणखीन घसरू नये म्हणून ही जेव्हा बातमी मागच्या आठवड्यात येते, मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. अगदी 2021 करोनाच्या कालखंडानंतर. करोनाच्या कालखंडात जर घेतलं तर आपण $500 बिलियन आपल्याला फॉरेन एक्सचेंजचा साठा होता. त्या कालखंडामध्ये अनेक FDI किंवा FIचे पैसे आले, म्हणजे इन्फ्लो ऑफ फॉरेन म्हणजे डॉलर्स आले, या ना त्या पद्धतीने आले, म्हणून आपली फॉरेन एक्सचेंजचा साठा वाढला. फॉरेन एक्सचेंजच्या साठ्यामध्ये SDR पण येतं किंवा आपले फॉरेन एक्सचेंजच्या डॉलरचा साठा येतो किंवा गोल्ड फॉर्मॅटमध्ये पण असतं. सगळं म्हणून फॉरेन एक्सचेंजचा साठा आपण समजतो. पण मुख्यतः आपण डॉलरचा साठा हा अत्यंत महत्त्वाचा समजतो. आणि हा $500 आपण क्रॉस केला हा करोनाच्या नंतर, जो 1991 मध्ये लिबरलायझेशनची जेव्हा तत्व आपण ह्या देशाने रिस्ट्रक्चर्ड इकॉनॉमी करू असं जे म्हटलं आणि त्यातून आपण वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं, त्यावेळेस आपण 5.8% म्हणजे 5.8% अब्ज डॉलर एवढाच आपला फॉरेन एक्सचेंजचा साठा होता. 91-93च्या कालखंडातला भाग आणि आता आपण 20-21च्या कालखंडातला भाग बघितला तर $500 अब्ज म्हणजे $500 बिलियन एवढी फॉरेन एक्सचेंजची किटी असणं अर्थातच चांगली गोष्ट आहे. पण 30 वर्षाचा कालखंड गेला. आता या 30 वर्षात तुम्ही 500 क्रॉस केले. बघता बघता 2022 मध्ये आपण $655 बिलियन पर्यंत फॉरेन एक्सचेंज एवढा साठा आपला वाढला. करोनानंतर इंडस्ट्री काही प्रमाणात ओपन आउट झाली, त्यामुळे काही एक्सपोर्ट्स वाढले, पण इम्पोर्ट अर्थातच वाढतीच राहिलेली आहेत. मी हे मुद्दाम यासाठी सांगतोय, याच कालखंडामध्ये आपला रुपया डॉलरचा विनिमय दर हा सारखा पडतोय. याचं मुख्य कारण तेलाचे भाव. आंतरराष्ट्रीय तेलाच्या भावामध्ये आपला रुपया सातत्याने घसरतोय. हे मुख्य कारण रुपयाच्या अवमूल्यनाचं आहे. पण हे अवमूल्यन रोखण्याकरता तो कालखंड तुम्ही लक्षात घ्या. 75, 78, 80च्या पुढे जाणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला हे अत्यंत संकटमय आहे. म्हणजे एखादा म्हणजे विदेशी सत्तेने हल्ला करावा भारतावरती, हे जेवढं वाईट गोष्ट आहे, तसंच $1 घ्यायला 75 ते 80 यांच्या पुढे आपल्याला जावं लागतं. त्यातून आपला फॉरेन एक्सचेंज संपतो. हा आपल्या रुपयावरचा हल्ला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एक फार मोठी संकटग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणून मी त्याला हल्ला असं म्हणतो. तुम्ही लक्षात घ्या, $655 बिलियन, त्यातून संपूर्ण 22-23 पासून तो साधारणपणे $508 बिलियन पर्यंत 2023च्या नोव्हेंबरपर्यंत आलेला तुम्ही पाहिला असेल. कशामध्ये खर्च झाले हे? एकतर इम्पोर्ट बिल चुकवण्यामध्ये, पण मुख्यतः $100 बिलियन पेक्षा जास्त फॉरेन एक्सचेंज हे रुपया 75च्या पुढे जाऊ नये, घरंगळू नये म्हणून आपल्याच डोमेस्टिक मार्केटमध्ये आपण डॉलर्स टाकले आणि रुपया स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. याला RBIचं इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप असं संबोधलं जातं. खरं तर डॉलर टाकून रुपया विकत घेतला असं स्वच्छ मराठीत म्हणायला काही हरकत नाही. मग हीच गोष्ट आता 2024 मध्ये जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये बातमी येते, $17.76 बिलियन एवढा फॉरेन एक्सचेंज कमी झाला जस्ट टू रिटेन
काय जस्ट टू रिटेन रुपया, त्याची डॉलरशी जी काही हे रिलेशनशिप आहे, विनिमय दर आहे, तो 84 क्रॉस होऊ नये म्हणून. म्हणजे आपला अत्यंत मौल्यवान फॉरेन एक्सचेंजचा साठा, विशेष करून डॉलर, त्यातही तो अमेरिकन डॉलर, ह्याचाच साठा आपल्याकडे जास्त आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. तो आपल्याला खर्च करायला लागतो. रुपयाची इब्रत म्हणजे किंमत कमी होऊ नये, घरंगळू नये म्हणून आहे आणि तो रोजच घरंगळतोय.